समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा. सरकारने ही फसवणूक थांबवली पाहिजे. लाडक्या बाहेर येत असताना खरं तर सरकारने पहिल्यांदा तुमचं नाव पद मिळाले काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सातारा. आणि खरं तर मला पहिल्यापासूनच या सरकारविषयी खूप बोलायची इच्छा होती आणि आज संधी मिळाली. खरं तर मोदी ना खरंच जनतेची फसवणूक करतात. आणि हे जी महिलांना आता आम्हीच दाखवलं कशासाठी. तुम्ही जर अगोदरच पैसे चालू केले आणि आता बंद अचानक केले, त्यासाठी तुम्ही महिलांना काय माहिती दिली होती का? आम्ही तुमचे पैसे बंद करणार आहे, KYC करा, हे करा. आणि ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही पैसे देताय आणि ज्यांना अगदी आवश्यकता आहे त्यांना तुम्ही त्यांचे पैसे बंद करताय आणि हेलपाटे मारायला होताय. कशासाठी? महिला रोजगार करतात, रोजचे 200 रुपये बुडवून दिवसेंदिवस तिथे थांबतात आणि त्यातून पण परत तुमची KYC झाली नाही असं तुम्ही सांगता. आणि हे पैसे तुम्ही बंद नाहीत केले पाहिजेत. अगोदरच तुम्हाला काय महिला म्हणाय आल्या नव्हत्या आम्हाला 1,500 रुपये महिना द्या म्हणून तुम्ही स्वतःहून चालू केले. तर आता ते तुम्ही जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत हे पैसे बंद झाले नाही पाहिजेत असं सगळ्या महिलांचं मत आहे. आज मोर्चा काढला आहे. जेवढ्या महिलांनी आज फॉर्म भरलेत KYC साठी त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत, नाहीतर पुन्हा आणि मोठ्या संख्येनं मोर्चा नाही. मी विधवा आहे. माझा मुलगा मोठा आहे, त्यामुळे मला विधवा पेन्शन मिळत नाही. पुढत्याला काठीचा आधार यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी लाडकी बहीण योजना जी सुरू केली होती आणि ती अचानकपणे बंद केली आहे. आम्ही कुठं जायचं, आम्हाला भावानं आमच्या वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि अशा कित्येक महिला आहेत की ज्यांना कुणाचाच आधार नाही आहे. त्यांना तुम्ही लाडकी बहीण परत KYC आमची चालू करा आणि आमचे हप्ते पुन्हा सुरू होऊ दे. केव्हापासून बंद आहे तुमचं? आमचं नोव्हेंबरपासून बंद आहेत हप्ते. 9 महिने झाले आज. 9 महिने. कारण काय सांगितलं? नाही, कारण म्हणजे KYC ज्यांची झाली त्यांना तर मिळत नाही, मिळत आहेत, निम्म्यांना मिळत आहेत. पण आमची काय झालं, मी ॲडमिट होते त्यामुळे मला KYC करता आली नाही. नंतर बाहेर पडल्यावर लोकांनी काय सांगितलं की बँकेची KYC करायची, म्हणून मी गावाला जाऊन KYC करून आले आणि माझा हप्ता बंद झाला. मला हे कळलं नाही. पण मी आता विनंती करत आहे की 5 ते 6 वेळा मी या ऑफिसमध्ये खेटा घातलेल्या आहेत आणि मोने साहेबांना मॅडमना भेटून मी सांगितले KYC तुम्ही चालू करा. ज्या वेळेला वरनं येईल त्यावेळेला आम्ही मॅडम तुमचं करतो हे त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि ते आश्वासन देवाभाऊंनी आमचं पूर्ण करावं एवढीच नम्र विनंती आहे. राजे घोरपडे. आज या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी हा सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आमचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, तसेच आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके आणि आमचे जिल्हाध्यक्ष नामदेवप्पा पाटील यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या संमतीने हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र शासनानं सातारा जिल्ह्यातील 1 ते 1.5 लाख महिलांची फसवणूक केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 92 लाख महिलांना ह्या लाडक्या बहिणी योजनेतून वगळलेला आहे. ही सरळ तर चुकीची बाब आहे, ही अन्यायाची बाब आहे. आपण लक्षात आलं तर लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला त्यानंतर यांनी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकण्यासाठी ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली आणि याची मागणी कोणत्याही सर्वसामान्य महिलेनं केली नव्हती. आणि यांनी सरकारचे पैसे, लोकांचे पैसे यांना सत्तेवर बसवण्यासाठी यांनी वापरले आणि ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली. आणि आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सत्तेत बसला त्यावेळी अचानकपणे KYC, पॅन कार्डचं ट्रान्झॅक्शन, बँकेचं ट्रान्झॅक्शन असं फक्त कारणं वाऱ्यावरची चर्चा म्हणून अशी लोकांमध्ये चर्चा उठवली आणि यांचा हप्ता बंद झालेला आहे. अशा सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 2100 रुपये हप्ता करणार होता. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 1500चे 2100 रुपये करून त्या महिलांना अजून वाढ देणार होता. पण त्याच्याऐवजी तुम्ही फक्त तोंडाला पानं पुसलीत आणि गरजू महिलांचे ह्यांनी हप्ते बंद केलेले आहेत. माझं मत आहे की
काँग्रेसच्या काळामध्ये जे शाश्वत विकास झालेला होता की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, ती आमच्या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्या नातवंडांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मग ह्या शाश्वत गोष्टी तुम्ही का करत नाही? तर लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिलेला मिळाले पाहिजेत. ई केवायसीची विंडो चालू झाली पाहिजे. ई केवायसीच्या विंडोबाबत लवकरात लवकर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आदिती तटकरे मॅडमनी त्याची घोषणा केली पाहिजे आणि सातारा जिल्ह्यातील ई केवायसी चालू करून, संपूर्ण महाराष्ट्रातील ई केवायसी चालू करून महिलांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा या मोर्चाचं आयोजन जे सातारा जिल्ह्यात ठिणगी पेटलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.